आयडेक आता आलोय रे जरासा टाइमपास. चला सामना सामना हा 4-4 चेंडूचा 2 षटकांचा राहील. एका षटकामध्ये फक्त 4 चेंडू टाकले जातील. एका षटकामध्ये फक्त 4 चेंडू टाकले जातील. सामना 2 षटकांचा राहील पण एका षटकामध्ये फक्त 4 चेंडू टाकले जातील. 4-4 चेंडूंचा 2 षटक खेळवले जातील. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. पंचांना विनंती आहे, कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती, आपल्या सगळीकडे जायचंय. दिवेश केराडे आपल्याला खास विनंती आहे, आपण माझा सांगून झालेला आहे, एका ठिकाणी पोरं घेऊन थांबू नका. लेग साईडला पण कोणी नाही तिकडे पण पाठवा. चला सामना कंपल्सरी चेस राहील. अतिशय गरमागरमीचा सामना आहे. श्री केदारनाथ प्रसन्न डेरवड विरुद्ध हॉटेल कोकण खानदेश संघ. चला फायनलचा सामना. स्ट्राईकला असतं यश, नॉन स्ट्राईकला मात्र आर्यन. विकास कराडे खेळ मात्र सुटतोय, काहीच गच्चा असं क्षेत्ररक्षण होतंय समर्थकडून. आणि आता मात्र विकास कराडे आणि आता मात्र 2 धावा, 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा यश, यशचा पुढचा चेंडू यश साठी. अचूक क्षेत्ररक्षण पाहूया काय होते. आणि मात्र आणि आता मात्र धावबाद. चला सामना चालू करून घ्या. खेळाडू सुरक्षित आहे का बघून घ्या. चला सामना चालू करून घ्या. 2 चेंडू 3 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदरचा फटका चेंडू मात्र ढकलला, पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षण मात्र गच्चाळ आहे. आणि आता मात्र 2 धावा. धाव संख्येत भर होते. धाव संख्या झाले 3 चेंडू आणि 5 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. काय गणणार काय बिघडणार, कोण होणार 1 नंबरचा मानकरी. केदारनाथ प्रसन्न डेरवड की कोकण खानदेशा संघ. चला अतिशय गरमागरमीचा सामना आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा बावा. सुंदर फटका चेंडू मध्ये ढकललाय. आणि आता मात्र 1च धाव. धाव संख्येत मात्र भर झाली. धाव संख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 6 धावा. चला वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघावर दुसरं निर्णायक षटक घेऊन सुचल. सुंदर फटका चेंडू मात्र एकदा पाहूया काय होतं. ग्लॅब चेंडू ढकललाय. गच्चाचं क्षेत्ररक्षण होतंय. आणि आता मग 3 धावा. धाव संख्येत भर झाले. धाव संख्या होती ती 1 चेंडू 9 धावा. अजून या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक आहेत. चला 95 मिनिट या सामना चालू करून घ्या. यश यादव लवकरात लवकर आपली बॅटिंग लावून घ्या. चला सुंदरचा फटका चेंडू मात्र पाहूया काय होतंय. गॅप चेंडू ढकललाय. गच्चाचं क्षेत्ररक्षण खेळ घेण्याच्या प्रयत्नात मात्र पुन्हा एकदा 3 धावा पूर्ण. धाव संख्येत मात्र मोठी भर होते. धाव संख्या होती ती 2 चेंडू 12 धावा. अजून या पहिल्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक. काहीच महागड असं षटक पडतंय ते हॉटेल कोकण खानदेशा संघाकडून. स्ट्राईकला पुन्हा एकदा शुभम. सुजलचा पुढचा चेंडू शुभम साठी.
बॉल मात्र चेक केला जातोय. सुजलचा पुढचा चेंडू सुंदरचा फटका चेंडू मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षण मात्र चूक आहे. तो मात्र खराब आहे आणि आता मात्र 2 धावा. धाव संख्येत भर झाले. धाव संख्या झाले 3 चेंडू 14 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. किती धावा बनवतोय तर केदारनाथ प्रसन्न डेरवणा संघ पुन्हा एकदा स्ट्राईकला असणारा छोटा गडवाडा धमाका शुभ. सुंदर असा फटका आहे. चेंडू मात्र सरळ ढकललाय. 50 क्षेत्ररक्षण मात्र होतोय. 2 धावा. धाव संख्या होती ती 16 आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. अतिशय अतितटीचा सामना आहे. चला चला सामना चालू करून घ्या. डेरवण संघ आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. श्री केदारनाथ प्रसन्न डेरवण संघ विरुद्ध हॉटेल कोकण खानदेश या दोन्ही संघामध्ये चाललेली ही फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण होणार 1 नंबरचा मानकरी. प्रथम क्रमांकाच्या चषकावर कोण आपलं नाव कोरणार ते या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार. चला वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो यश. स्ट्राईकला असणार आहे शाहू. नॉसेकला आर्य. सुंदरचा फटका आहे आणि मात्र झेलबाद. शाहू मांडवकर सारखा मोठा मोहरा मोठा हिरा पुन्हा पोळीकडे परततोय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतो तो गावा पेटल. दिवेश कराडे आपण बार वाजवायचे नाहीत. सामना गरम चालू आहे. चला पुढचा चेंडू भावासाठी. सुंदर फटका चेंडू होत आहे आणि मात्र झेलबाद. सलग 2 धक्के मिळत आहेत ते खानदेशा कोकण खानदेश संघाला. सामना गरमागरमीचा चालू आहे. जर यश यादवने या चेंडू सुद्धा विकेट घेतली तर त्याला संदेश कराडे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. हॅट्रिक चान्स. सुंदर फटका चेंडू मात्र येत आहे आणि मात्र झेलबाद. एक मोठा फटका आणि यश यादव याला संदेश कराडेकडून लागलेलं बक्षीस म्हणजे 500 रुपयाचं बक्षीस असण्याची पात्र ठरतोय. तर यश यादव चला पुढचा फलंदाजी होते. 3 चेंडू 3 विकेट घेतले आहेत त्या यशने आणि आता मात्र शेवटचा चेंडू. यश यादव याला सुंदर फटका चेंडू मात्र हवेत आहे. पाहूया काय होते आणि मात्र झेलबाद. 4 चेंडू 4 धक्के. यश यादवचं काहीसं महागडाचं षटक. काहीसा गरमागरमीचा सामना आणि यामध्ये सर्वात घातक गोलंदाजी केली ती यश यादवने. 4 चेंडू आणि 4 विकेट मिळवल्या. सोहम वाजे यांच्यासाठी मागाशी पकडलेल्या कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सोहम वाजे आपल्या बक्षीस नंतर घेऊन जायचंय. सोहम वाजे आपण मागाशी पकडलेल्या झेल साठी 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चला 4 चेंडू 17 धावा. सुंदरचा फटका चेंडू मात्र पाहूया काय होते. झेलबाद. पेरवण संघाचे घात कसे गोलंदाजी होते असं म्हणायला गेला तर 5 चेंडू आणि 5 विकेट घेतलेले आहेत त्या डेरवण संघाने. आणि आता मध्ये त्याची जागा घेण्यासाठी येतो तर सोहम. 3 चेंडू 17 धावा. अतिशय गरमागरमीचा सामना. मागाशी पकडलेल्या झेलसाठी सोहम वाजे याला 100 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे समीर चोगले यांच्याकडून. आणि आता मात्र 2 चेंडू 16 धावा. सामना मात्र डेरवण संघाकडे झुकलाय. फटका मात्र मोठा आहे आणि आता मात्र स्टेप आउट. कोणतीही धावा नसणार आहे. 1 चेंडू 16 धावा म्हणजे सामना मात्र श्री केदारनाथ प्रसन्न डेरवण या संघाकडे झुकलाय. होणार 1 नंबरचा मानकरी आणि मात्र झेलबाद. डेरवण संघ हा 1 नंबरच्या चषकावर आपलं नाव करतोय आणि विजय करतोय. तर श्री केदारनाथ प्रसन्न डेरवण संघ आणि 2 नंबरचा मानकरी ठरतोय तो हॉटेल कोकण खानदेश संघ.
अतिशय गरमागरमीचा सामना